नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. राष्ट्रीय एकात्मता व भारतीय लष्कर जवानांच्या सन्मानार्थ मनमाडकरांच्या वतीने भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. हजारांच्या संख्येने मनमाडकर हातात तिरंगी झेंडे घेऊन सामील झाले. मनमाड शहरातील समस्त नागरिकांच्या वतीने हातात तिरंगे झेंडे घेऊन राष्ट्रीय एकता व ऑपरेशन सिंदूर भारतीय जवानांच्या सन्मानार्थ तिरंगा पदयात्रा श्री रुद्र हनुमान मंदिर येथून यात्रेची सुरुवात करण्यात आली व पुढे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपूर्ण तिरंगा यात्रेत भारत माता की जय, वंदे मातरम, विजय असो, भारत देशाचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, हिंदुस्तान जिंदाबाद, हम सब एक है असे जयघोषाने वातावरण देशभक्तिमय झाले होते. तसेच पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद्यांचा निषेध असो, धिक्कार धिक्कार हे पाकिस्तान तेरे पे धिक्कार हे असे पाकिस्तानचा सर्व देशभक्त मनमाडकरांनी निषेधार्थ घोषणा दिल्या. पुढे तिरंगा पदयात्रा मनमाड रेल्वे स्टेशन रोड मार्गे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एकात्मता चौक येथे पहलगाम व युद्धात शहीद झालेल्या सर्व भारतीयांना श्रद्धांजली वाहिली आहे व सामूहिक राष्ट्रगीताने तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला. तसेच तिरंगा यात्रेत मनमाड शहरातील सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी व आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, माजी भारतीय सैनिक, डॉक्टर, वकील, व्यापारी, कामगार, तरुण मंडळी, महिला व सर्व धर्मीय देशभक्त मनमाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोते, मनमाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.